नमस्कार मित्रांनो, आज आपण पन्हाळा किल्ल्याला भेट देणार आहोत, जो केवळ एक किल्ला नसून महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा आणि स्वराज्याच्या संघर्षाचा एक साक्षीदार आहे. कोल्हापूर शहरापासून सुमारे 21 किलोमीटर वायव्येस सह्याद्रीच्या एका उंच पठारावर मोठ्या दिमाखात उभा असलेला हा गिरिदुर्ग महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे आणि स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट प्रतीक आहे. आत्ता आपण ज्योतिबा डोंगरावरून पन्हाळा गडाकडे निघालो आहोत. ज्योतिबा डोंगरापासून पन्हाळा 11 किलोमीटरवर आहे, तर कोल्हापूरमधून 21. निसर्गरम्य परिसरातून जाणारी ही वाट आपल्याला थेट पन्हाळाकडे घेऊन जात आहे. पन्हाळगडाला फार प्राचीन इतिहास आहे. आत्ता आपण पन्हाळा किल्ल्यात प्रवेश करत आहोत. डाव्या बाजूला किल्ले पन्हाळा हे नाव आपलं स्वागत करतंय. इथे थोडं प्रवेश शुल्क लागतं. प्रवेश करताच आपल्याला शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा दिसतो. तर डाव्या बाजूला ग्रामीण रुग्णालय आहे. या ठिकाणी आम्ही झुणका भाकर केंद्रावर जेवण केलं. आता आपण दुतोंडी बुरुजाकडे चाललो आहोत. हा समोर दिसतोय तोच दुतोंडी बुरुज. या बुरुजावर दोन्ही बाजूनी वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या बुरुजावरून आपल्याला संपूर्ण परिसर दिसतोय, अगदी सुंदर आणि निसर्गरम्य. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ढग दाटून आले आहेत. ही बुरुजाची बाहेरची बाजू आहे. पन्हाळ्याचा सुवर्णकाळ मराठा साम्राज्यात आला. 1659 मध्ये अफजल खान वधानंतर अवघ्या 18 दिवसांतच शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला. हा किल्ला त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा लष्करी तळ ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर त्यांच्या बालपणीच्या घरांव्यतिरिक्त 500 दिवसांपेक्षा अधिक काळ काढला. आता आपण सज्जा कोठीकडे निघालो आहोत. ही समोर आपल्याला सज्जा कोठी दिसतीये. सज्जा कोठी शेजारी एक छोटी इमारत आहे. ही सज्जा कोठी अतिशय भक्कम आणि भव्य दिव्य आहे. या पायऱ्या वरच्या मजल्यावर जातात. चला तर मग पाहूया. वरचा परिसर अगदी कोरीव आणि सुस्थितीत आहे. हा रस्ता छताकडे जातोय, पण तो सध्या बंद केलेला आहे. याला
ब्रह्मगिरी, पन्नगालय, पराशराश्रम, पराशरगड, पद्मालय, पद्मनाल, पर्णाल पर्वत, पन्हाळदुर्ग, पन्हाल पर्वत अशा अनेक नावांनी ओळखले गेले आहे. शिलाहार राजा भोजच्या काळात तो प्रणालक किंवा पद्मनाल म्हणून ओळखला जात असे, तर आदिलशाही राजवटीत त्याचे नाव शहानबी दुर्ग असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकल्यावर पुन्हा पन्हाळा हे नाव रूढ झाले. पन्हार किल्ल्याच्या बांधकामाबद्दल निश्चित माहिती नसली तरी काही ऐतिहासिक नोंदीनुसार याची तटबंदी इसवी पूर्व 200 ते 300 या काळात बांधली असावी. पराशर ऋषींनी येथे तपश्चर्या केली होती असे मानले जाते. 12व्या शतकात शिलाहार राजा भोज द्वितीय याने या किल्ल्याची बरीच बांधणी केली आणि पन्हाळा ही त्याची राजधानी होती. त्यानंतर यादव, बहमनी आणि 15व्या शतकात आदिलशाहीच्या ताब्यात हा किल्ला गेला. आदिलशहाने या किल्ल्याची डागडुजी करून तटबंदी आणि दरवाजे अधिक मजबूत केले. ही आपण मगाशी पाहिलेली इमारत आहे. समोर आपल्याला गडाची तटबंदी दिसतेय आणि दूरवरचा बुरुजही स्पष्ट दिसतोय. सज्जा कोठीवरील नक्षीकाम अत्यंत रेखीव आणि सुंदर आहे. शिवाजी महाराज इथे विचारमंथन करत असत असे मानले जाते. 2 मार्च 1960 रोजी आदिलशाही सरदार सिद्धी जोहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला. जवळपास 3.5 महिने शिवाजी महाराज या वेढ्यात अडकून पडले होते. याच सज्जा कोठीतून महाराजांनी वेढ्याचे निरीक्षण केले असावे. तो समोर दिसतोय तो ज्योतिबाचा डोंगर. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर पन्हाळ विद्यामंदिरासमोर आहे. चला आता आपण हे विद्यामंदिर आतून पाहूया. मित्रांनो, हा खरं तर छत्रपती महाराणी ताराबाईंचा राहता राजवाडा होता, जो आता शाळेसाठी वापरला जात आहे. संपूर्ण राजवाडा सुस्थितीत आणि स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे. हे उजव्या बाजूला शिवतीर्थ उद्यान आहे. आता आपण धान्य कोठार पाहण्यासाठी आलो आहोत. हे धान्य कोठार खूप मोठ्या जागेवर पसरलेले आहे. या ठिकाणी अनेक इमारती आहेत, पण कोणत्या इमारतीला काय म्हणतात याची माहिती इथे मिळाली नाही. या इमारतीला शेजारी शेजारी 2 दरवाजे आहेत
आणि आतल्या बाजूला ही एकच भव्य दिव्य इमारत आहे. या ठिकाणच्या सर्व इमारती दगडामध्ये बांधलेल्या आहेत. ही भव्य इमारत बाहेरून दिसत आहे. आता आपण या दुसऱ्या इमारतीवरून वर जाऊन पाहू. हा या इमारतीचा वरचा भाग आहे. ही इमारत 2 मजली आहे. पुढे छतावर जाण्यासाठी देखील पायऱ्या आहेत. या इमारतीच्या छतावरून आपल्याला सर्व परिसर दिसतोय. याच इमारतीचा हा खालचा मजला आहे. या अंबरखाण्यात म्हणजेच धान्य कोठारात गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 धान्य कोठारे होती, जिथे 25,000 खंडी धान्य मावत असे. अंधारी बाव किंवा अंधारी विहीर. मित्रांनो, आता आपण अंधारी बाव किंवा अंधारी विहीर पाहण्यासाठी जाणार आहोत. या ठिकाणी बरीचशी खेळणी आणि दुकाने आहेत. ही समोर आहे अंधारी बाव. ही विहीर पूर्णपणे दगडांमध्ये बांधलेली असून त्यावर 3 मजले बांधलेले आहेत. चला खाली जाऊन पाहूया ही बाव खालून कशी दिसते. ही बघा, किती भव्य दिव्य आणि रेखीव आहे ही विहीर. हा मधला मजला बरोबर विहिरीच्या वर बनवलेला आहे आणि दोन्ही बाजूला देखील अशाच खोल्या बनवलेल्या आहेत. ही 3 मजली भूमिगत विहीर आहे, जी शत्रूच्या वेढ्यातही गडावर पाण्याचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी बांधली होती. ही आहे या विहिरीच्या शेजारची तटबंदी,
जी पुढे 3 दरवाजांपर्यंत दिसते. आता आपण 3 दरवाजाकडे चाललो आहोत. हा आतल्या बाजूचा 3 दरवाजाचा पहिला दरवाजा. इथे सैनिकांना आराम करण्यासाठी देवडे आहेत. आता आपण 3 दरवाजाच्या मधल्या भागात आहोत. हा या गडाचा सर्वात प्रसिद्ध आणि रेखीव भाग आहे. या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि रेखीव नक्षीकाम केलेले दिसते. हा आहे 3 दरवाजाचा बाहेरचा म्हणजेच मुख्य प्रवेशद्वार. या ठिकाणी भक्कम तटबंदी आणि बुरुज आहेत. पावसाचे पाणी जाण्यासाठी इथे मार्ग बनवलेला आहे. हे आहे या ठिकाणी असलेले पाण्याचे टाके. मित्रांनो, हा आहे वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा. ज्यांना इतिहास माहीत आहे त्यांना प्रसिद्ध पावनखिंडीच्या लढाईतील या शूरवीराची गाथा माहीतच असेल, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बचावासाठी आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून महाराजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एक धाडसी योजना आखण्यात आली. महाराजांसारखे दिसणाऱ्या शिवाकाशीदांनी महाराजांचा वेश धारण करून सिद्धी जोहरला चकवा दिला. तर शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांसह विशाळगडाकडे निघाले. पावनखिंडीच्या ऐतिहासिक लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन महाराजांना सुरक्षित पोहोचण्यास मदत केली. इथून खालील बाजूला शिवाकाशीद यांची समाधी आहे. हे स्मारक शिवाकाशीद यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी बनवण्यात आलेले आहे. ही शिवाकाशीद यांची समाधी आहे. तुम्हाला इथे जर माहिती असेल तर त्याच्यामध्ये आहे की तर पन्हाळहून जी महाराजांची सुटका झाली त्यावेळेस त्यांना खूप मोलाची साथ शिवाकाशीद यांनी दिली होती. तर वीर शिवाकाशीद यांची ही समाधी स्थळ आहे. त्यांना मारलं ते हे ठिकाण नाहीये, पण त्यांच्या स्मृतीसाठी ह्या ठिकाणी त्यांची समाधी बांधलेली आहे. ही आहे वीर शिवाकाशीद यांची समाधी. तुम्हाला पन्हाळा किल्ला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. मित्रांनो,
आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनेल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.